श्रीभगवान उवाच इम विवस्वते योगं प्रोक्तवान् हव्यं विवस्वानं नव्ये प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. श्री भगवंत अर्जुनाला म्हणाले की मी हा सतत आचरणायोग्य योग निष्काम असा कर्मयोग विवस्वानाला, जो की त्रेतायुगातला शूर तथा धर्मवीर असा राजा होता, त्याला सांगितला. विवस्वानाने मनुला सांगितला आणि मनुनं इवाश्कुला सांगितला. पुढे इवं परस्परां प्राप्ती राजश्वर्य विदुहा सकालनेह महता योगो नष्ट परतंप. याप्रमाणे हा परंपरागत हा योग तेजस्वी राजांना प्राप्त झाला. शत्रूला ताप देणाऱ्या ह्या अर्जुना, तो योग आज तागायत मोठा काळ लोटल्यामुळं नष्ट झाला आहे. म्हणून सैवाय मया ते ग योक्त प्रोक्तम पुरातनम भक्तोंसी मे सखा चेती रहस्य हे दुदुम. तोच हा जुना ज्ञानयोग आज मी तुला सांगितला आहे, कारण तू माझा भक्त आणि सखा आहेस आणि उत्तम हे गुड हे मी तुला सांगत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की हा जो योग आहे, ज्याला आपण भगवद्गीता म्हणतो, तो योग मी आज नाही सांगत. हा मी सुरुवातीला विवस्वानाला सांगितला होता, विवस्वानाने मनुला सांगितलं आणि पुढे मनुनं इवाश्कुला सांगितलं. आता यात जो मनु म्हटलाय तो कदाचित आपण ज्याला मनुस्मृती म्हणून एक हिंदू धर्मातील ग्रंथ आहे, जो अतिशय टीकास्पद असा ग्रंथ आहे, कदाचित त्याचा लेखक आणि हा एकच असावा. तर यांना सांगत सांगत अनेक वर्षांचा काळ लुटल्यानं तो मध्यंतरी नष्ट झाला, असं या भगवान कृष्णांच्या वक्तव्यावर अर्जुन प्रश्न करतो. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परजन्म विवस्वा कथमे द्विजानीया तो माधव प्रोक्तवानिती. अर्जुन म्हणतो की तुमचा जन्म अलीकडचा आहे, विवस्वानाचा जन्म तर पलीकडचा, अर्थात खूप जुना आहे. हा योग तुम्ही अगोदर त्याला सांगितला, हे कसं समजावं? म्हणजे इथं अर्जुनाचा प्रश्न बरोबर आहे की तुम्ही तर अलीकडले या युगातले आहात, आणि तुम्ही जो विवस्वान म्हणताय तो तर खूप जुना आहे, त्याला तुम्ही कसं सांगितलं योग? श्री भगवान उवाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तन्नेहं वेद सर्वाणि न त्वेद परतंप अजोनिपि सन्निवेयात्म भूताज्ञामीश्वरोऽसि त्वं प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवात्मान्मवायगा. भगवंत म्हणतायत की अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, ते सर्व जन्म मी जाणतो, तू नाही. म्हणजे भगवंत म्हणतायत मी अनंत आहे, मला माझे पूर्वजन्म सर्व आठवतात, तुला ते आठवत नाहीत. तुझ्यासाठी हाच तुझा पहिला आणि शेवटचा जन्म होय, पण मी माझे सर्व जन्म जाणतो, तू ते जाणत नाहीस. आणि मी जन्म विरहित आहे, मुळातच विकार रहित आहे. तरीही प्राणीमात्रांचा मालक असून सुद्धा आपल्या मूळ स्वभावाला आश्रय घेऊन मायेनं अवतार घेतो. आणि पुढं भगवान श्रीकृष्ण अतिशय महत्वाचा श्लोक सांगतात की जो श्लोक आपण सर्वांनीच ऐकलेला असेल, तो म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हा श्लोक भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे भरतकुलपन्न अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माचा उठाव होतो, तेव्हा मी आपले सृजन करतो अर्थात अवतार घेतो, जन्म घेतो. कशासाठी? तर जे श्रेष्ठ कार्य करतात, जे योग्य कार्य करतात, जे न्यायाच्या मार्गाने चालले असतात, अशा साधकांना, अशा साधू पुरुषांना, अशा सज्जनांना तारण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्याकरता, धर्माचं संस्थापन पुन्हा एकदा करण्यासाठी मी प्रत्येक युगात असा अवतार घेत असतो. भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की जन्म कर्मच मे दिव्यम्य यो व्यक्ती तत्वतः तत्व्यक्त देह पुनर्जन्म नैती मानवत सोर्जुन.
वीतराग भयक्रोधा मन्माय मामुपाश्रिता बहो ज्ञान तपसा पूता मधु मागता. अर्जुना, माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहे असे जो तत्वाने जाणतो तो देह सोडून पुन्हा जन्माला येत नाही, तो मला प्राप्त होतो. जो कोणी परब्रह्म परमेश्वर अवतार अर्थात भगवान श्रीकृष्ण यांना अलौकिक मानतो, तो तत्वाने जाणतो, त्यांनी सांगितले तर तो मानतो, तो त्यांना प्राप्त होतो. तो पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडत नाही. तसेच राग भय तथा क्रोध माझ्यात अनुरुक्त मला शरण आलेले पुष्कळ ज्ञान तपाने पवित्र झालेले माझ्या भावाला प्राप्त होतात. भाव म्हणजे साधना. ये यथा मा प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहं मम वर्तानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वश. काण्डञ्चन कर्मान् सिद्धि यजन्त इह देवता क्षिप्र हि मानुषे लोके सिद्धि भर्वति कर्मजा. चातुर्वर्णे मया दृष्टि गुण कर्म विभागश तस्य कर्तारमपि मा विद्या कर्तव्यम्. अर्जुना, जे मला भजतात त्यांना मी तसाच भजतो, म्हणजे जे मला शरण येतात त्यांची मी काळजी पाहतो. या मानव लोकात कर्मापासून उत्पन्न होणारे सिद्धी इच्छिणारे देवतांची उपासना करतात, कारण कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर प्राप्त होते. इथं भगवान श्रीकृष्णांना म्हणायचे की माझ्या व्यतिरिक्त देवता म्हणून असणारे अनेक देव आहेत, जे आपण हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव मानतो. भगवान श्रीकृष्ण म्हणायचे की ते सर्व देवता आहेत, मी परब्रह्म परमेश्वर आहे, अंतिम सत्य आहे, लौकिक आहे, चेतन आहे, जे प्रत्येक जीवामध्ये वास करतं, तो मी आहे. तुम्ही इतर देवांची पूजा करून त्यांना प्रसन्न करून त्यांची सिद्धी प्राप्त करून त्याची फलप्राप्ती करू शकता, पण अंतिम मोक्ष आहे तो मला भजल्यानंतरच मिळेल. आणि पुढचा जो श्लोक आहे की जो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी चतुर्वर्णीय व्यवस्था निर्माण केली आणि प्रत्येकाच्या गुणकर्मानुसार प्रत्येकाला त्यामध्ये जन्म दिला. तो हा श्लोक आहे. पुन्हा एकदा सांगतो. चातुर्वर्ण्य मया दृष्ट गुण कर्म विभाजक तस्य कर्तामपि मा विद्या कर्तव्य. आपण जी चतुर्वर्ण व्यवस्था म्हणतो, चतुर्वर्ण्य व्यवस्था, जी भारताच्या जाती व्यवस्थेचं कदाचित मूळ असेल असं मानलं जातं, ती म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. ही जी चतुर्वर्णीय व्यवस्था आहे ती भगवंत म्हणतात मी निर्माण केली प्रत्येकाच्या गुणकर्मानुसार, आणि त्यांचा कर्ता आणि अविनाशी कर्ता देखील मीच आहे. न मानम कर्माणि लिंपति न कर्मफले स्पृहा इति मायो न भेजाजान्ति कर्मभिर्न सबध्यते एव ज्ञात्वा कृतकर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेण तस्मात् पूर्वे पूर्वंत कृतम्. कर्म मला स्पर्श करत नाहीत, माझी कर्मफळात इच्छा नाही असं जो जाणतो तो कर्मांनी बांधला जाऊ शकत नाही. आपण पाहिलं की मनुष्य जन्माला आला की तो कर्म करणे सुरू होतो, पण ते कर्म करत असतात निष्काम कर्मयोग. त्यात कर्म करतानाही त्यातून विरक्त कसं राहायचं, जो राहतो तो त्या कर्मफळात बांधला जात नाही. आणि पूर्वीचे जे मुमुक्षांनी सुद्धा तसेच जाणून कर्म केले आणि तू सुद्धा आता तसंच कर. आता पुढे भगवंत खूप महत्वाची माहिती सांगतात की किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहितं तत्वे कर्म प्रक्षामि यज्वात्वा मोक्षसे शुभात. की कर्म काय, आपण अगदी पहिल्या अध्यायापासून बघतोय कर्म, निष्काम कर्मयोग, कर्मफळ, पण हे कर्म काय, अकर्म काय आहे, अशा या विषयात बुद्धिमान ज्ञानी सुद्धा मोहित झालेत कर्म आणि अकर्माचा भेद करण्यामध्ये. तुला ते कर्म सांगेन, ते जाणून तू या पापापासून मुक्त होशील. म्हणजे भगवंत हळूहळू अर्जुनाला एक एक संकल्पना स्पष्टीकरण देत चालले आहेत. प्रथम सांगितलं जीवन काय आहे, मृत्यू काय आहे, आत्मा काय आहे, शरीर काय आहे. आता कर्म, आता कर्माचे प्रकार काय आहेत, कर्म कसं असतं, कर्मफळ काय असतं. कर्मण्य ह्यापि बोधत्व बोधत्वच विकर्मण अकर्मण्यच बोधव्य गहना कर्मण्य गती. कर्मण्य कर्म यम पक्षद कर्मणीच कर्म या सबुद्धी मनुष्य संयुक्त कुस्तेन कर्मकृत.
की आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा कर्माचं तत्व जाणलं पाहिजे, अकर्माचं तत्व जाणलं पाहिजे आणि तसंच विकर्माचं तत्व सुद्धा जाणलं पाहिजे. कारण ही कर्माची गती जी अतिशय गहन आहे, ती खऱ्या अर्थाने आपला पुढील जन्म, आपलं कर्मफळ ठरवत असते, आपल्या आयुष्याचा उद्देश ठरवत असते. जो कर्मात अकर्म बघतो आणि अकर्मात कर्म बघतो तो मानवांमध्ये बुद्धिमान होय. तो मुक्त असून पूर्णपणे कर्म करणार आहे. आता पुढे निष्काम कर्मयोगाबद्दल माहिती आहे. यस्सं सर्व समारंभा काम संवर्जिता ज्ञानज्ञ कर्मान तमाहु पंडित बुधा त्योक्ता कर्म फलांस नित्य तृप्त निराश्रय कर्मण्यभिव प्रवृत्तो नैनके सुरनिसा. ज्यांची संपूर्ण कर्मे इच्छा संकल्परहित असतात, ज्ञानाग्नीनं ज्यांच्या कर्माचा कर्मपणा नष्ट झाला आहे त्याला पंडित म्हटलं जातं, विद्वान म्हटलं जातं. बघा, ज्ञानानं ज्याच्या कर्माचा कर्मपणा नष्ट झाला आहे, खूप महत्वाची संकल्पना आहे की ज्ञानाचा जो अग्नी, आपण मागे पाहिलं की पुढे त्याचा संदर्भ येणार आहे की योगाचे समोर प्रकार दिले आहेत, यज्ञाचे प्रकार दिले, ज्ञानयज्ञ, कर्मयज्ञ, दानयज्ञ, की ज्ञानानं कर्माचा कर्मपणा नष्ट झालाय. कर्मपणा नष्ट झालाय म्हणजे कर्म जे आपल्याला कर्मफळात बांधतं, जे आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमध्ये अडकवतं, तो कर्मपणा म्हटलं इथे. तर तो कर्मपणा नष्ट करतं तर ते ज्ञान आहे. आणि जो माणूस या ज्ञानवृत्तीनं कर्म करतो त्याला पंडित अथवा विद्वान म्हटलं आहे. पुढं कायम तृप्त आश्रयरहित असतो तो पुरुष कर्मफळाची आसक्ती सोडून कर्मात प्रवृत्त असून देखील काहीच करत नाही. म्हणजे थोडक्यात पुन्हा तेच की निष्काम कर्मयोग करत असूनही नसणे तिथं. म्हणजे इथं सुरेश भटांची एक छान अशी कविता आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. की सर्व रंगात जरी रंगलो असेल मी, सर्व कर्मात जरी अडकलो असेल मी, सांसारिक वस्तूंचा सर्व उपभोग जरी घेत असलो मी, तरी सुद्धा याहून माझा रंग वेगळा आहे, याहून मी वेगळा आहे. आणि संसाराच्या सर्व गोष्टींमध्ये जरी मी अडकलो असलो, गुरफटलो असलो, तरी या सर्वांनी माझा पाय मोकळा आहे, मी शाश्वत आहे, मी मुक्त आहे. हे जे सांगायचं आहे इथं भगवंत सुद्धा तेच म्हणतायत की सर्व आसक्ती सोडून कर्मात प्रवृत्त असून देखील तो काहीच करत नाही. निराशेयंत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वान्न शोते किलक्षण. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वांतिंत विमत्सरा समसिद्धानि सिद्धांची कृत्पानि निबंधते गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसं यज्ञाया चतुरक्तं कर्म संमग्न प्रविलतं. ज्याने मनबुद्धीला वश केलंय, ज्याने सर्व भोग साधने टाकून दिले आहेत, ज्याने आशा सोडून दिली आहे, तो फक्त शरीरानं कर्म करणारा होय, तो पापाला प्राप्त होत नाही. जो फक्त शरीराचा धर्म म्हणून कर्म करतो, ना की मनाची आसक्ती, ना की मोह, ना की मद यांना वश न होता फक्त आणि फक्त एक शरीर धर्म म्हणून जो कर्म करतो, अर्थातच तो कर्मफळातून मुक्त झाला असतो, त्याला कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. आसक्तीरहित म्हणून मुक्त ज्ञानातच मन स्थिर असलेला आणि यज्ञासाठीच कर्म करणारा अशा पुरुषांचे संपूर्ण कर्म विलीन होतात. आता पुढं काही श्लोक आहेत ते देवतांचे यज्ञ आणि विधिज्ञ यज्ञ यातील आपल्याला फरक सांगतात. ब्रह्म्यार्पण ब्रह्म हरवी ब्रह्म्याग ब्रह्मणाहुतं ब्रह्मेण तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधीना. आता बघा, यज्ञाचा चमचा जो की वडाच्या पानाच्या आकाराचा असतो तो ब्रह्म आहे. इथं उपमा लक्षात घ्या. ब्रह्म काय आहे तर वडाच्या पानाच्या आकाराचा चमच जो यज्ञाचा असतो, म्हणजे यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी वापरतो आपण. हवन करण्याचे द्रव्य घृतादी ब्रह्म आहे, म्हणजे जे जळणार आहे, जो द्रव्य वस्तुस्थितीमध्ये जळून खाक होणार आहे तो आहे घृतादी ब्रह्म. ब्रह्मरूप अग्नीत ब्रह्म्याचेच हवन केले जाते. यावरून
ब्रह्मरूप कर्मात तल्लीन असलेल्या त्या पुरुषाकडून ब्रह्मच प्राप्त करण्यायोग्य असते. देवमेवापरे यज्ञं योगिन पर्यपासते ब्रह्मज्ञ यज्ञ यज्ञेन पूज्यते श्रोतादि इंद्रियाण्यस्य संयमाग्नि जुह्यति शब्दादि विषयान्य इंद्रियागीषु जुह्यति. दुसरे योगी देवतांच्या संबंधीच्या यज्ञाची उपासना करतात. इतर ब्रह्मरूप अग्नीत यज्ञानंच यज्ञाचं हवन करतात. इतर यज्ञ करणारे कान, चक्षु इत्यादी इंद्रिये संयमरूप अग्नीत हवन करतात. तर काही यज्ञ करणारे शब्द, स्पर्श, रूप, रंग, गंध हे इंद्रिय रूप अग्नीत हवन करतात. आता बघा, इंद्रिय रूप अग्नीत हवन करतात म्हणजे हे इंद्रिय आहेत ते अग्नी आहे आणि त्याच्यामध्ये हवन काय होत आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. सर्वांनी इंद्रिय कर्मांनी प्राणकर्मांनी चापरे आत्मसंयम योगनो जुहती ज्ञान दीपते. आता बघा, इतर योगी सर्व इंद्रियांच्या क्रिया आणि प्राण्यांच्या क्रिया ज्ञानप्रदीप्त आत्मसंयम रूप योगाग्नीत हवन करतात. द्रव्ययज्ञस्तपोयज्ञ योगयज्ञस्तपाथरे स्वाध्याय यज्ञम संशयत्वता. इतर योगी द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ तसेच स्वाध्याय रूपे ज्ञानयज्ञ करणारे आहेत. ते तीक्ष्ण व्रत धारण करणारे योगी आहेत. अपाने जुहती प्राणम प्राणे प्राण तथात्परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायण. इतर योगी अपान वायूत प्राणवायूचं आणि प्राणवायूत अपान वायूचं हवन करतात. काही प्राण व अपान दोन्ही वायूंच्या गती बंद करून प्राणायाम परायण होतात. अपरे निहतहारा प्राणन प्राणुष जुहती सर्वे प्रेते यदविदो यज्ञक्षेत पितकल्मषा. आता काही योगी असे आहेत की जे आहार नियमित करून प्राण प्राणात होमतात. बघा, आपला जो आहार आहे, अन्न आहे, तो नियमित करतात आणि प्राण प्राणात होमतात. इथं हवन कशाचं होतंय? प्राणाचं. आणि यज्ञ कशाचं आहे? म्हणजे अग्नी म्हणून काय आहे तर प्राणाचं आहे. म्हणजे प्राण प्राणात होमतात. हे सर्वच यज्ञ जाणणारे यज्ञांनी कर्मक्षय करणारे आहेत. यक्षशिष्टामृतभुजो यांती ब्रह्मे सनातनम नायम लोकोस्त्य यज्ञस्य कुंतोन्य गुरुसंतम. की हे कुरुकुलभूषण अर्जुना, यज्ञातील शिल्लक राहिलेल्या अमृताचा भोग घेणारे सनातन ब्रह्मपदाला प्राप्त होतात. यज्ञहीन पुरुषाला हा लोक साधत नाही तेव्हा परलोक कोठून साधणार? म्हणजे जो माणूस कोणताच प्रकारचा यज्ञ करत नाही, जो मनुष्य कोणताच यज्ञ करत नाही, त्या पुरुषाला हा लोक साधत नाही, तो परलोक कोठून साधणार? एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मण्य मुखे कर्मंजयती विंते त्यांचे सर्वांनी तत्वा मेक्षोसे. याचप्रमाणे नानाविध यज्ञ वेदांच्या मुखात विस्तारले आहेत. ते सर्व कर्मापासून उत्पन्न झाले आहेत असं समज आणि याप्रमाणे वागशील तर तू सुद्धा मोक्षाला प्राप्त होशील. आता पुढचा यज्ञ महत्वाचा आहे. श्रेया द्रव्यन्मयाद्य ज्ञानयज्ञ परतंत्व सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसम्यते. अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ असतो. समूल कर्मे ज्ञान झाल्यानंतर समाप्त होतात. त्वद्विती प्राणिपातेन परिप्रक्षिण सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिन सत्वदर्शिन. की अतिशय सविनय दंडवत प्रणाम करून, सेवा करून, सरळ मतानं प्रश्न करून ते ज्ञान समजून घे. तत्व जाणणारे ज्ञान तुला ज्ञानोपदेश करतील. यज्ञत्वान पुनर्मोहेम यांसांसी पांडव येन भूतान्य शेषण दृश्य सामस्त्य मयी. जे जाणून घे, पुन्हा अशा प्रकारे मोहाला प्राप्त होणार नाहीस. म्हणजे तू असा ज्ञान घे, अंतिम ज्ञान घे की जे ज्ञान मिळाले तुला कोणत्याही प्रकारचा मोह उत्पन्न होणार नाही. जे काही कारण आहे तुझ्या या अनंत जन्ममरणाच्या फेऱ्याचं, तो पुन्हा उत्पन्न होणार नाही. ज्या ज्ञानानं प्राणीमात्रांना पूर्णपणे आत्म्यात अव्यक्त परमेश्वरात बघशील, नंतर माझ्यात बघशील.
अपिच्छेदसि पापेभ्यं सर्वेभ्यं पापकृतनं सर्वज्ञानप्लवेनैव ऊर्जिनं संतरिष्यसि. जर सर्व पापी लोकांहूनही तू अधिक पाप करणारा आहेस तरी सुद्धा ज्ञानयोगानं तू पापातून मुक्त होशील. येथे धांसी समिद्धोती भृगसमक्तोर्जुनो ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसाकुते तथा. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तस्मै योग संदेशे कालेत्मानि विन्दति. श्रद्धावा लब्ध ज्ञान तत्परं संयेन्द्रिया ज्ञान लब्धा पराशांती मचिरेना गे गच्छति. कारण या जगात ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. ते ज्ञान योगानं सिद्धीला प्राप्त झालेला पुरुष काही काळानं आत्म्यात प्राप्त करतो. बघ अर्जुना की प्रदीप्त अग्नी जसा लाकडाला जाळून राख करतो तसाच ज्ञानाग्नी सर्व कर्मांना जाळून राख करतो. भगवान वारंवार हे जो ज्ञान ज्ञान म्हणत आहेत ते ज्ञान म्हणजे काय, तर कोणत्याही गोष्टीपासून आसक्त न होता कर्म करणे म्हणजेच ज्ञान आहे. निष्काम कर्म करणे म्हणजेच ज्ञान आहे. सत्य जाणून घेणे. तर ते ज्ञान जाणल्यानंतर कर्म बंधनाचे जे फळ आहे ते फळ सुद्धा जाऊन नाश पावते. श्रद्धा संपन्न जितेंद्रिय तळमळीचा जिज्ञासक ज्ञान मिळवतो. बघा खूप छान वाक्य वापरले भगवंतांनी की श्रद्धा संपन्न जितेंद्रिय तळमळीचा जिज्ञासक ज्ञान मिळवतो. ज्ञान मिळवून लवकरच परशांतीला प्राप्त होतो. आता इथं आपण एक चांगला अर्थ घेऊ शकतो की श्रद्धा संपन्न म्हणजे एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवून, जितेंद्रिय ज्याने इंद्रियांना जिंकले, तळमळीचा जिज्ञासक वृत्ती जाणून घेण्याची वृत्ती. हे नेमकं काय आहे, ते जाणून घेण्याच्या इच्छेतूनच आपण अंतिम सत्यापर्यंत पोहोचतो आणि ते पोहोचल्यानंतर अर्थातच आपण परशांतीला प्राप्त होतो. अज्ञेष्वाद श्रद्धज्ञानश्च संशयात्म विनश्यति नायकम लोकस्ति न परम न सुख संशयात्मना. म्हणजेच ज्ञानहीन आणि श्रद्धाहीन असलेला संशयग्रस्त भ्रष्ट होतो. संशयग्रस्त पुरुषाला सुख साधत नाही. योग संन्यस्त कर्मानं ज्ञानसन्नि संशयनं आत्मवंतन कर्माने निबंधति धनंजय. ज्ञानयोगानं आणि निष्काम कर्मयोगानं कर्माचा त्याग करणाऱ्याला, ज्ञानाने संशयाचा छेद करणाऱ्याला आत्मनिष्ठेला कर्म बांधत नाहीत. बघा ज्ञानानं संशयाला छेद, कारण ज्ञान प्राप्त झाले की संशयाला काही जागाच उरत नाही. जे काय असतं ते अगदी स्पष्ट असतं, स्वच्छ असतं, अगदी सूर्यप्रकाशासारखं. त्यामुळे कोणताही संशय राहत नाही, फक्त राहतं ते प्रखर असं ज्ञान. आता शेवटचा श्लोक. तस्माद् ज्ञान संभूत्यं हस्तज्ञान सीत्नात्मन छिद्वेन संशयम योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. की अर्जुना त्या ज्ञानासाठी अज्ञानानं उत्पन्न झालेल्या हृदयातील आपल्या ह्या संशयाला ज्ञानरूप तलवारीनं तोडून निष्काम कर्मयोग आचर आणि उठ. इति श्रीमद्भगवद्गीतासु ब्रह्मविद्याय योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यास योगो नाम चतुर्थोध्याय संपूर्ण. आता या अध्यायामध्ये फक्त ज्ञानयोगाची माहिती सांगितली आहे की निष्काम कर्मयोग करत असताना त्याच्या जोडीला ज्ञानाची भर दिल्यानंतर कर्मफळातून कशी मुक्ती होते. धन्यवाद.